एका मराठी ब्राह्मणाचा मुलगा अहमदनगरचा सुलतान कसं काय झाला? साल 1420 मध्ये बहमनी सल्तनत आणि विजयनगर एम्पायर यांच्यामध्ये एक युद्ध झालं. त्यात बहमनी जिंकतात. तेव्हा बहमनी सल्तनतीच्या अंडर जवळपास सगळा महाराष्ट्र यायचा आणि महाराष्ट्रात परत येताना बऱ्याचशा सामान्य लोकांना ते कैदी बनवून आणतात. त्यात एक ब्राह्मण लहान मुलगा सुद्धा असतो. त्याचं नाव असतं तीमा भट. त्याला सुद्धा गुलाम बनवण्यात आलं. त्याचं इस्लाममध्ये धर्म परिवर्तन केलं आणि त्याला एक नवीन नाव दिलं मलिक हसन बहारी. आणि पुढे त्याला सैनिकी शिक्षण सुद्धा देतात. पण हा मुलगा खूप हुशार असतो बरं का. काही वर्षातच तो सुलतानचा एकदम खास बनतो आणि पुढे साध्या सैनिकापासून तेलंगणाचा गव्हर्नर बनतो. तेव्हा बहमनी सल्तनत मध्ये तीमा भट सारखे कन्वर्ट झालेले भारतीय मुस्लिम आणि बाहेरून म्हणजे इराण उझबेकिस्तान वरून आलेले परकीय मुस्लिम यांचे दोन कट्टर ग्रुप होते. तेव्हा इराणी मुस्लिमांचा लीडर होता एक खूप मातब्बर माणूस ज्याचं नाव होतं मोहम्मद गवान, जो तेव्हा बहमनींचा पेशवा पण होता. म्हणजे सुलतानच्या खालची सगळ्यात मोठी पोस्ट. पण तीमा भटने कट कारस्थान करून सुलतानच्या हातूनच मोहम्मद गवानचा काटा काढला आणि तो स्वतः पेशवा झाला. आणि पुढे 1486 मध्ये याच दुश्मनीमधून तीमा भटचा सुद्धा खून झाला. आणि तेव्हा तीमा भटचा मुलगा अहमद मलिक जुन्नरमध्ये गव्हर्नर होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं आणि अहमदनगर सल्तनतीची सुरुवात झाली.